नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे विटॉक्सवर, जिथे आपण बोलतो आयुष्याबद्दल, पैशाबद्दल आणि प्रेरणेबद्दल, आपल्या घरातूनच अगदी आपुलकीने. तर आज आपला विषय मी बोलणार आहे प्रेरणेबद्दल, म्हणजे मोटिवेशनबद्दल. तर आयुष्यामध्ये मोटिवेशन किती महत्त्वाचं आहे आणि मोटिवेशनमुळे आपण किती आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि मोटिवेशन आपल्या आयुष्यामध्ये कसं काम करतं आणि उदाहरणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून आणि फोटोच्या माध्यमातून मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर ते व्हिडिओ पुढे येईल तुम्हाला. तर तो व्हिडिओ पहा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. कधी कधी आयुष्य इतकं थांबवतं की आपल्याला वाटतं सगळं संपलं आहे, सगळे दरवाजे बंद आणि आपण एकटेच. पण खरं सांगू का, दरवाजे बंद होतात पण आशा नाही. एका झोपडीत जन्मलेला मुलगा, घरात वीज नव्हती, टेबल नव्हतं, तो कंदिलाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. त्याने एक स्वप्न पाहिलं होतं, मी देशासाठी काहीतरी मोठं करेन, मी देशासाठी काहीतरी मोठं करेन आणि मी देशासाठी काहीतरी मोठं करणार. त्या व्यक्तींचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलामजी. पेपर विकणारे एक साधा मुलगा, जो पुढे भारताचे मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती बनले. शाळेत शिक्षकांनी ज्याला बोललं होतं, तू कधीच काही बनू शकत नाहीस. शाळेत शिक्षकांनी ज्याला बोललं होतं, तू कधीच काही बनू शकत नाहीस, ते म्हणजे थॉमस एडिसन, ज्यांनी 100 वेळा फेल होऊन 101व्या प्रयोगामध्ये जगाला प्रकाश दिला. ज्याने 100 वेळा फेल होऊन 101व्या प्रयोगामध्ये जगाला प्रकाश दिला, ते म्हणजे थॉमस एडिसन. आज मी तुला तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे, जे अब्दुल कलाम पण नाही आणि जे थॉमस एडिसन पण नाही. ते सामान्य भारतीय मुलगा आहे. तो एक सामान्य भारतीय मुलगा आहे. शाळेत इंग्रजी बोलताना घाबरतो, पोरं चिडवतात, इंटरव्ह्यू फसवतात, आईबाबांचं प्रेशर असतं किंवा परिस्थितीचं दडपण असतं. ग्रॅज्युएशन संपलं आहे, आता आपल्याला नोकरी शोधायचं आहे, पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये जायचं आहे, नोकरी शोधायचं आहे, आईवडिलांचा प्रेशर असतो, नोकरी लागली की नाही, नोकरी लागलं की नाही, किंवा चांगल्या मार्काने पास झालेला असतो पण इंग्रजीमुळे आपण इंटरव्ह्यूमध्ये अडकळतो किंवा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. तर असे विविध प्रकारचे अडचणी येत असतात. ओके, तर जे मी उदाहरण देतोय ते तुझ्यासाठीच उदाहरण देतोय असं समज. ओके, तर तो मुलगा जो आहे तो तूच आहे असं समज. ओके, तू स्वप्न लहान वाटतं, लोक हसतात. ओके, आणि जे लोक तुझ्यावर हसतील तेच लोक उद्या तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील, असं डोक्यामध्ये काहीतरी आणून तू प्रयत्न करावेस. ओके, तर त्यासाठी काय करायचं आहे तुला, तर दररोज 1 तास स्वतःला गुंतव. ओके, स्वतःवर गुंतव. स्क्रोलिंग नको. म्हणजे काय की आपण इंटरनेटवरती फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, यूट्यूब वापरतो, त्याच्यावरती आजकाल फक्त रील्स बघतो. ओके, आणि रील्स पण चांगल्या गोष्टी बघायला हरकत नाही, शिकणाऱ्या गोष्टी किंवा शिकवणाऱ्या गोष्टी बघायला हरकत नाही, पण आपण वेगळंच काहीतरी एंटरटेन रिलेटेड बघतो. तर ते फक्त आपण स्क्रोल करत जातो. आपण फक्त यूट्यूबचं व्हिडिओ 5 मिनटं बघायचं म्हणून घेतलेला असतो हातामध्ये मोबाईल, किंवा फेसबुक उघडतो आणि 5 मिनटं बघायचं म्हणून हातामध्ये मोबाईल घेतलेला असतो. पण 5 मिनटाचे 1 तास, 2 तास, 3 तास कसे होतात आपल्यालाच कळत नाही. तर ते म्हणजे स्क्रोलिंग नको. स्किल शिक. मी आत्ता मगाशी जसं म्हटलं की शिकण्यासारखं काही असेल तर शिका, स्किल शिका. ओके, एक चूक झाली मग काय, शिकलं आणि पुढे गेलं. एक असं स्वप्न ठेव जे ऐकून लोक हसतील, कारण एक दिवस तेच लोक तुझ्या नावाची मिशाल देतील. ते लोक तुझ्या नावाची मिशाल देतील म्हणजे काय, तुझं नाव घेतील. एक गोष्ट लक्षात ठेव, आणखी एक गोष्ट सांगतो, ते गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेव. ओके, सिंहाच्या पावलांना आवाज नसतो पण जंगल त्याचंच असतं. सिंहाच्या पावलांना आवाज नसतो पण जंगल त्याचंच असतं. आज तुला कोणी ओळख देत नाही, पण उद्या लोक तुझ्या नावाने ओळखले जातील. आज कोणी ओळख देत नाही तुला, पण उद्या लोक तुझ्या नावाने ओळखले जातील. तुला आता कोणालाही काही सांगायचं नाहीये, फक्त दाखवायचं आहे. तुला आज कोणाला काही सांगायचं नाहीये, फक्त दाखवायचं आहे की तुला की एका झोपडीतील दिव्याखाली अभ्यास करणारा मुलगाही जग बदलू शकतो.
की एका झोपडीतील दिव्याखाली अभ्यास करणारा मुलगा देखील जग बदलू शकतो. तर असं तुला काहीतरी करून दाखवायचं आहे या समाजामध्ये आणि या समाजासाठी आणि तुमच्या आईवडिलांसाठी. स्वप्न पहा, संघर्ष करा, चुका करा, पण थांबू नको. चुका सगळेच करतात, पण केलेली चूक पुन्हा होऊ द्यायची नाही याची शाश्वती घेतली पाहिजे, याची गवाही घेतली पाहिजे. चुका नवीन नवीन गोष्टीचं करा, ऑलवेज वेलकम आहे. चुका पुन्हा पुन्हा होऊ द्यायचं नाही याचं फक्त काळजी घ्यायची आहे. ओके, पण केलेल्या चुकांना सुधारून पुढे जाण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. केलेल्या चुका पुन्हा होणार नाही आणि त्याच्यातून काहीतरी शिकून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत असायला पाहिजे. कारण इतिहास लिहायला मोठ्या पदवी लागत नाही हो. इतिहास लिहायला मोठं पदवी लागत नाही, फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे जिद्द जिद्द जिद्द. आणि शेवटी अजून एक गोष्ट सांगतो जे सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःवरती विश्वास असेल तर तू जग जिंकशील. स्वतःवर विश्वास असेल तर तू नक्कीच जग जिंकशील. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? तर हा व्हिडिओ होता मोटिवेशनबद्दल. तर याच्यामध्ये मी थोर व्यक्तींची उदाहरणं घेऊन त्यांनी लाईफमध्ये काय केलं आहे तर त्याच्याबद्दल उदाहरण देऊन मी तुम्हाला मोटिवेशनबद्दल सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत मला सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे तर ते सुद्धा मला हमखासपणे सांगा. मला त्याच्याबद्दल जास्त माहिती हवी आहे किंवा त्याच्याबद्दल जास्त कॉमेंट हवी आहे. तर खरोखरच मला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांना मोटिवेशनची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.